सिलेंडर तुटवड्याचा फटका हा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या दादर इथल्या इंदुरी चाट कॉर्नरला देखील बसलाय। गॅस सिलेंडर अभावी हॉटेलच्या स्वयंपाकघरात त्यांनी इलेक्ट्रिक इंडक्शन तसेच इलेक्ट्रिक स्टीमर बसवलेत। या सगळ्या बदलांचा व्यवसायावर नेमका काय परिणाम होतोय या संदर्भात संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आपण सध्या दादर येथील इंदुरी चाटमध्ये आहोत। अर्थात हे हॉटेल हे मनसे नेते मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं आहे आणि यात देखील आपण बघतोय की संदीप देशपांडे यांनी आपल्या चाट कॉर्नरचा पूर्ण कायापालट केलेला आहे। इथल्या ज्या गॅसच्या शेगड्या होत्या त्यावरती आपण आता बघू शकतो की इंडक्शन ठेवण्यात आलेलं आहे। इकडे सध्या एक इंडस्ट्रियल लेवलचं एक इंडक्शन आहे, त्यासोबत एक इलेक्ट्रिक फ्रायर देखील आहे जिकडे सगळं वस्तू तळल्या जातात, पदार्थ तळले जातात। त्यासोबतच आपण इथे जर बघितलं तर एक इलेक्ट्रिक स्टीमर देखील आहे, त्यामध्ये पोहे तसेच खिचडी करताना खिचडी सध्या बनवल्याचं आपल्याला दिसून येतं। आता सगळं इलेक्ट्रिकवर झालेलं आहे, काय अडचणी येत आहेत? मुळात अडचण होतो तो टाईम स्पेनचा अडचण येते। आज समजा तुमच्याकडे जर गॅस असेल तर तुम्ही मोठ्या कढईमध्ये एका वेळेला फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण म्हणून समजा समोसे काढायचे आहेत तुम्हाला, तर एका वेळेला 20-25 समोसे तुमचे निघतात। आता तुम्ही बघता हा जो फ्रायर आहे तिथे त्याच्यामध्ये तुम्हाला 4-5च्या वर समोसे काढता येत नाही, त्यामुळे तुम्हाला बल्क ऑर्डर करता येत नाही। कुठेच जो व्यावसायिक गॅस आहे तो उपलब्धच नाही, व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नाही। आता तुम्ही बघता ते एक सिलेंडर आमच्याकडे पडून आहे, ह्याच्यासाठी आम्ही 2 म्हणजे जवळजवळ 10 दिवस झाले आम्ही ऑर्डर दिलेली आहे, ते सिलेंडर संपलं आहे म्हणून, पण अजूनपर्यंत आम्हाला त्याची रिप्लेसमेंट मिळालेली नाही। काही तुम्हाला तुमच्या मेन्यू कार्डमध्ये बदल करावे लागलेत का, काही दरवाढ करावी लागली का, आणि जो वेळ होतो त्याच्यामुळे कस्टमर नाराज होतात? अजून तरी आम्ही कुठली दरवाढ केलेली नाही आहे। आता असं आहे की आता इलेक्ट्रिक चालू केलं आहे, तर नेमकं इलेक्ट्रिकचं बिल किती येतं आहे हे कन्झम्पशन जे होतं आहे त्याच्यावर किती बिल येतं आहे हे आम्हाला कळेल। त्याच्यानंतर पण जर परिस्थिती नाही सुधारली तर मग कदाचित दरवाढ करावी लागेल। अजून तरी आम्ही सस्टेन करू शकतो आहे तेवढं आम्ही करू। हॉटेल व्यवसायात तसे ते नवीन आहेत, असं असलं तरी आपण बघतोय की त्यांनी आपल्या सगळ्या किचनचा कायापालट केलेला आहे, कुठेही दरवाढ केलेली नाही आणि ग्राहकांना कुठेही अडचणींचा सामना करावा लागणार नाही। त्यांना जे सुरुवातीचं आपण खाद्य पुरवत होतं त्याच क्वालिटीचं खाद्य देता येईल, ही त्यांच्यासोबतच मुंबईतील तमाम हॉटेल व्यवसायाकडून काळजी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।